एस.आर. रंगनाथन, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आधिपत्याखाली ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने दिनांक 24 व 25 फरवरी 2026 या कालावधीत गर्दे वाचनालय यांच्या सभागृहामध्ये ग्रंथोत्सव 2025चे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष प्रतिमाताई इंगोले ज्येष्ठ साहित्यिक आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला गोपाल मापारी सर, मधुकररावजी प्राध्यापक मधुकर ओढोदे सर, आमचे मित्र प्रभाकररावजी घुगे, सुनीलजी वायाळ सर, प्राध्यापक डॉक्टर वाघ सर, जगदीशजी पाटील सर, तसेच अमरावतीवरून आलेले आमचे सहाय्यक ग्रंथालय संचालक येथील निरीक्षक कुरवाळे सर, जालना येथील असलेले जिल्हा ग्रंथालय अधिकारी ठाकूर सर, ग्रामीण व शहरी भागात लोकांमधील वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, राज्य सरकारतर्फे दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावे, तसेच प्रकाशक व ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एका ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रंथांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2006 अंतर्गत ग्रंथोत्सव हा उपक्रम महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील वाचकांना नागरिकांना नाविन्यपूर्ण पर्वणी देण्याच्या हेतूने बुलढाणा ग्रंथोत्सव 2025चे आयोजन आज दिनांक 24 व 25 फरवरी रोजी गर्दे वाचनालय सभागृह बुलढाणा ठिकाणी करण्यात आलेले आहे. अधिकारी कार्यालय बुलढाणा या कार्यालयाची स्थापना 1955 साली झालेली आहे. आज रोजी ग्रंथालयात 1,64,293 ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. त्यापैकी 1,15,000 ग्रंथांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. तसेच 20,000पेक्षा जास्त स्पर्धा परीक्षेचे ग्रंथ कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. 150 ते 175पर्यंत विद्यार्थी त्याचा अभ्यासिकेच्या दालनामध्ये लाभ घेतात. अभ्यासिकेचा तसेच आजपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी 20 ते 25 मुलांची निवड केली जाते. विविध डिपार्टमेंटमध्ये काही मुले बुलढाण्यामध्ये पण आहे लागलेली, इथं आलेले आहेत, त्यांचा पण आपल्याला सत्कार घ्यायचाच आहे. या हेतूने मराठी भाषेतील आपण सांस्कृतिक काळ आज आणि उद्या तसेच कवी संमेलन यासारखे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. तसेच वाचकप्रेमींसाठी ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीचे दालन उपलब्ध करून देण्यात आहेत. तरी सर्व बुलढाणा ग्रंथोत्सव 2025चा लाभ घ्यावा असे या प्रसंगी आवाहन करतो. धन्यवाद. सन्माननीय मनोजजी देशमुख सर, आपल्याला नम्र विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर येऊन